दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सातपूर परिसरातील पपया नर्सरीकडून एक्स्लो पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चुंचाळे फाटा येथे मंगळवार दिनांक 25 तारखेला दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय। मीना ट्रेडर्स समोर ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात सुनील दादाजी बोरसे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक ईश्वर उकरडू जगताप हे किरकोळ जखमी झाले। मृत सुनील बोरसे हे मनसे पदाधिकारी वैभव महिरे यांचे मावस भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या दुर्घटनेनंतर सातपूर अंबड औद्योगिक परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। चुंचाळे फाटा परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणांमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवर वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। याशिवाय औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणावर धावणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांचे प्रभावी नियंत्रण नसल्याचाही आरोप होत आहे। या मार्गावर आवश्यक गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने हा परिसर अपघात प्रवण बनला आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांवर ठोस कारवाई करण्यात प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना अपयश येत असल्याने निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत चुंचाळे फाटा परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, वाहतुकीचे नियोजन सुधारावे आणि रस्ते सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात अशी मागणी केली आहे। अन्यथा अशा दुर्घटना थांबणार कशा आणि अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। संकेत भंगाळे, दक्ष न्यूज, नाशिक।